हॅलो गुड मॉर्निंग राधे राधे. आता तुलसीवनमध्ये आलेलो आहे. लय गरम आहे आणि एकदम बिना चपलीचं फिरतोय. बिना चपलीचं फिरतोय एकदम आम्ही. भयानक पाय दुखते. आता खूप फिरलो. हे बघा पावसाळी गरम आहे खाली. चलो भाई चलते रहो. आता आम्ही निधीवनमध्ये आलेलो आहे. पूर्ण तुळस आहे इथं. झाड काय कशी एकत्र येते मग ते म्हणजे गोपिकांते म्हणते ते निधीवन हे पूर्ण इथं रासलीला होत असती. एका ते किती झाड तर रासलीला होत असती. रात्रीचं कोणीच थांबू नाही शकत कारण की असं म्हणतं की रात्रीची मंदिरात आम्हाला फोटो व्हिडिओ घ्यायला चालत नाही म्हणून मी मंदिरातलं दाखवू नाही शकले. आता मी बाहेर चाललो. 2-3 मंदिर होते मधात पण तिथं फोटो वगैरे काढायला चालत नव्हते. व्हिडिओ काढायला चालत म्हणून ब्लॉग आला नाही. आता मी चाललो गोवर्धन पर्वतला. हे बघा ही आमची बस आहे. पाऊस येतोय. वारं सुटले पूर्ण. गोवर्धनच्या बस. आता मी चाललो बरसानाला. हॅलो आता मी बरसानाला आलोय. वृंदावनवरून बरसानाला. आता मी चाललोय बरसाना राधा राणीच्या मंदिरात. हे बघा वरती जायचं अजून. पाय दुखले आता मी वरती. हे बघा एवढं मस्त वाटते. वाव नजारा. हे बघा चला वो पकड़ने का राधा राणीचं दर्शन घेऊन आलो. हे बघा नजारा एवढा मस्त आहे. एवढं भारी वाटतंय ते. खूप मस्त वाटतं. फार मोठे आता आम्ही पागल बाबू मंदिरात आलो. मंदिर खूप भारी आहे. 1 नंबर मंदिर आहे. आता मंदिरात हे बघा जय श्रीराम जय श्रीराम. हा देखावा निर्जुले जीवनी मैया के कृष्ण आदि भाई कृष्णा भाग प्रसाद घ्यायला. मी पागल बाबा समाधीमध्ये चाललो. आता आम्ही बिर्ला मंदिरला आलेलो आहे बघा. चाललो मंदिरात. आता आम्ही
शॉपिंग करायची अजून इथं गेलो ते काका म्हणले मंदिरात जाऊन या, मंदिर बंद होणार आहे. तर आम्ही आता आलोय. कोणतं मंदिर आहे? बिर्ला मंदिर. बिर्ला मंदिरला आलोय. आता आम्ही दर्शनाला चाललोय. कसं वाटतंय? चांगलं वाटतं इथं. माझ्या भावाला खूप दबाव झाला. काय झालं? काय झालं? तिला खूप चक्कर आणि उडायला म्हणून तो मंदिरात नाही आला बाहेर बसला. आणि तो तिकडनं फिरून येतो. हो? चालेल कानातले घेतले. सगळं काय आता ते पप्पा मोरपीस याचं अजून काय घ्यायचं सगळ्यांची जे फालीव लागली ते आल्यावर इकडे बघूया बघा. हां गोवर्धन पर्वताची परिक्रमा करतोय मधला ब्लॉग मी देऊ नाही शकले. बिलकुल कॅपॅसिटी नाही नव्हती माझी. चतकुर पोळी खाल्ली बघत. हे बघा आता गोवर्धन पर्वताच्या मंदिरामध्ये आम्ही 2-3 मंदिर केले. ते गोवर्धन पर्वतावर आहे हे मंदिर. हे बघा हे पर्वत आहे गोवर्धन पर्वत. मंदिरात लाईन लागलेली. खूप जुनं मंदिर असं म्हणता हे. खूप थकलोय आता आम्ही. किती वेळ लागेल? गोवर्धन पर्वतावर आहे आम्ही. हे पर्वत आहे पूर्ण आणि पर्वतावर हे मंदिर आहे. हे कृष्ण आणि राधानी बासुरीने बनवलेलं एक कुंड आहे. हे गोवर्धन पर्वत आहे. इथलं मंदिर आहे. हे सगळं पर्वत आहे बघा. माकडं खूप आहे ते खूप. आता हे प्राचीन मंदिर श्री गिरिराजजी मंदिर आहे आणि हे मंदिरचं आम्ही दर्शन केलं की आमची गोवर्धन जी यात्रा आहे ती पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. हे बघा कुंड इथलं. आता आम्ही आलोय मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी. हे बघा गर्दी खूप आहे आणि मी खूप भयानक थकली आता. बिलकुल कॅपॅसिटी नाही. तरी पण झोप काढते.